सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्याच्या चिखली येथील फटांगरे भेळ सेंटरचे संचालक भाऊसाहेब तुळशीराम फटांगरे यांचे चिरंजीव आणि योगेश भाऊसाहेब फटांगरे यांचे बंधू चिरंजीव राहुल यांचा विवाह चिखली येथील शेतकरी गोरख शांताराम घोडेकर यांची कन्या साक्षी हिच्याबरोबर मोठ्या उत्साहात पार पडलाय. भाऊसाहेब फटांगरे यांचे जावई मंगळापूर येथील हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विवाहानिमित्तानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला गेलाय. विवाहप्रसंगी कुठल्याही प्रकारचा मानपान न देता तसेच पाहुण्यांच्या सत्काराला फाटा देऊन मुलामुलींच्या विवाहात होणारा खर्च टाळला गेलाय. लग्न समारंभात पाहुण्यांना बांधण्यात आलेले फेटे, टोपी, टावेल हे लग्न समारंभ संपल्यावर त्याच ठिकाणी इतरत्र टाकले जातात. यावर होणारा खर्च हा विनाकारण असून तो वायाला जातोय. तर लग्न लागताना अनेक मान्यवर वधूवरांना शुभेच्छा देतात. यामध्ये वऱ्हाडी मंडळी कंटाळून जातात. ही प्रथा त्यांनी या विवाहात टाळली आहे आणि साध्या पद्धतीनं हा लग्न सोहळा पार पडलाय. मी सुनील महाराज मंगळापूरकर. आज प्रवरेच्या तीरावरती आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवस्थान संगमनेर अकोले हायवेच्या जवळच भगवान श्री रामेश्वर या रामेश्वराच्या चरण सानिध्यामध्ये चिखली येथील फटांगरे पाटील परिवार आणि चिखली येथीलच घोडेकर पाटील परिवार, फटांगरे परिवाराचे चिरंजीव राहुल आणि घोडेकर परिवाराची कन्या चिरंजीव सौभाग्यवती साक्षी या दोघांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या शुभविवाह प्रसंगी तिन्ही तालुक्यातील दोन्ही परिवाराचे हजारो नातेवाईक, मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. विशेषतः चिखली गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मान्यवर. या विवाहामध्ये एक नाविन्यपद पूर्ण परंतु समाजाला समाजानं ज्याचा स्वीकार केला पाहिजे, ज्या परिवर्तनाचा, तो परिवर्तनीय विचार इथे अंमलात आणला गेला. तो विचार म्हणजे असा की लग्न कार्यामध्ये अलीकडे बेपर्वा असा खर्च केला जातो की ज्याची आताच्या काळामध्ये तितकीशी गरज नाही, आवश्यकता नाही. विनाकारण टोप्या, टॉवेल, शाल, श्रीफळ, त्याच्यानंतर साड्या, पातळ हे सगळ्या प्रकारचे कपडे दिले जातात आणि लग्न झाल्यानंतर हे टोप्या, टॉवेल आणि शाली इतरत्र मंडपामध्ये इकडे तिकडे धुळीमध्ये पडलेले दिसतात. म्हणजे आपण सन्मान केला का अवमान केला? तर या सगळ्या गोष्टी अनावश्यक आहे. याची अजिबात कुठेही काढीची गरज नाहीये. नवरीचा बाप फेटा असावा, नवरदेवाचा बाप मोडका असावा. बाकीच्या इतर आलेल्या मान्यवरांतर सगळे सत्कारास पात्र आहेत. आलेला प्रत्येक माणूस आशीर्वादाच्या पात्रतेचाच आहे. पण आपण काय करतो? आपण बिगर कामाचा उहापोह करतो. खरं म्हणजे सगळे पूजनीय आहे, पण या परिवर्तनाची गरज आहे. या लग्नामध्ये कुणाचंही वस्त्र स्वीकारलं नाही, कुणालाही टोपी टॉवेल दिला नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणाचाही सत्कार केला नाही आणि फक्त एक आशीर्वाद या शुभ विवाह प्रसंगी झाला आणि सगळ्यांचं सार्वजनिक स्वागत करण्यात आलं. असा एक चांगला उपक्रम या निमित्तानं संगमनेर तालुक्यातील रामेश्वराच्या चरण सानिध्यामध्ये सुरू झालाय. आपल्या सगळ्यांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचंय. लग्नातले कपडे, त्याच्यानंतर वर्ष श्राद्धामध्ये येणारे कपडे, या गोष्टीची अजिबात गरज नाही. आपल्याला मदत करायची असेल तर अडचणीच्या वेळी मदत करा. या वेळेला त्याची गरज नाही अशा प्रकारची विनंती करतो. आणि जर करायचीच असेल तर परिवर्तनाची सुरुवात अशी करा की त्या व्यक्तीला कपडे देण्यापेक्षा त्याला एखादं झाड द्या. त्या मुला मुलीला त्यांच्या जीवनामध्ये ते झाड सुगंध देईल. वर्ष श्राद्धाला जर काही द्यायचं असेल तर त्या ठिकाणी एक झाड द्या. आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळ्या सावल्या देणारी झाडं लावा.
अशा प्रकारचा संकल्प करूयात. धन्यवाद रामकृष्ण हरी. सी न्यूजला मनापासून धन्यवाद, कारण ते सर्व गोष्टीचं कव्हरेज करताय, त्यामुळे त्यांनाही खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. स्वदेश ग्रुपचे संचालक नवनाथ देशमाने यांनी फटांग्रे आणि घोडेकर परिवाराचं अभिनंदन केलंय. तर कोतुळ येथील वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्तपरायण नितीन महाराज गोडसे यांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्यात. फटांग्रे परिवार आणि घोडेकर परिवार या फटांग्रे परिवारातील आमचे काका अर्थात सभापती प्रवीला व श्री भाऊसाहेब तुळशीराम फटांग्रे यांचे चिरंजीव, त्याचबरोबर आमचे साडू आदरणीय श्री योगेशजी फटांग्रे यांचे छोटे बंधू आणि आमचे मार्गदर्शक श्री गुरुवर्य या परिवाराचे जावई हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज मंगळापूरकर, आदरणीय श्री दत्तात्रयजी मांडे साहेब, त्याचबरोबर श्री रवींद्रजी वाबळे यांचे लाडके मेहुणे चिरंजीव राहुल, त्याचबरोबर आपल्याच गावातील घोडेकर परिवार या परिवारातील सभापती शोभा व श्री घोडक शांताराम घोडेकर यांची कन्या व आमचे मार्गदर्शक आमच्या कोतुळ पंचक्रोशीमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून जे कार्य पाहत आहेत ते जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील श्री गुरुवर्य सुदामजी बटवाल सर हे मुलीचे मामा आहेत. अर्थात त्यांची बाची सौका साक्षी यांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित असणारे आपण या दोन्ही परिवाराची सर्व मान्यवर पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होतोय. दोघे वधूवर हे उच्च शिक्षित आहेत, उच्च पदावरती कार्य करत आहेत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद या दोन्ही वधूवरांच्या पाठीशी राहू हीच आपण या ठिकाणी भगवान श्री रामेश्वरांच्या, श्री कोतुळेश्वरांच्या चरणी प्रार्थना करूयात. अकल्प आयुष्य भावे तयापुरा माझ्या सगळा हरिचार असा, कल्पनेची बाधा नहो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा नला गोराजीसा माझी आयुष्याचा भाविकासी. आणि नामदेव महाराज जसं आशीर्वाद देतात, नामा म्हणे तया असावे कल्याण जामदार पांडुरंग. या दोनही विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या गोडसे परिवाराच्या वतीनं वैवाहिक जीवनाच्या करिता खूप खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. फटांग्रे पाटील परिवार आणि घोडेकर पाटील परिवार या विवाह प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम या विवाह प्रसंगी सुनील महाराज मंगळापूरकर यांनी जो या कुटुंबाला विनंती करून चालू केला तो म्हणजे सत्कार करायचा नाही आणि सत्कार स्वीकारायचा नाही. हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे आणि आज आदरपळ गावातील रामेश्वर मंदिर परिसरातील हा पहिला विवाह आहे. त्या विवाहामध्ये आशीर्वाद एकच झाला आणि सत्कार कोणाचा केला नाही आणि सत्कार हा त्यांनी स्वीकारला पण नाही. याचं खरंच कौतुक केल्यासारखं आहे आणि दादरपळ गावच्या वतीनं या दोन्ही परिवाराचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आवाहन करतो की आपण ही परंपरा आता बंद केली पाहिजे. इथून पुढे बी कोणाच्या घरी लग्न असेल तर त्यांनी आशीर्वादाचं प्रमाण खरंच कमी केलं पाहिजे. हा जो जनसमुदाय आलेला आहे लांबून, हाच खरा या विवाह प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद आहे आणि बाहेरून जे लांबून लोक येतात त्यांचा आशीर्वाद लागणं म्हणजे या विवाहाचं एक चांगलं सोहळ्याचं काम आहे. असे मी विनंती करतो की ही प्रथा आपण बंद केली पाहिजे आणि सत्कार घेणं आणि सत्कार करणं ही प्रथा जर आज बंद झाली तर येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्कीच त्याचं वळण लागलं जाईल. खरंच मी या परिवाराचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. हा विवाह सोहळा प्रवरा नदी किनारी श्री रामेश्वर देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. यापुढे असेच साध्या पद्धतीनं विवाह साजरे व्हावेत अशी अपेक्षा हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर आणि नवरदेवाचे बंधू योगेश भाऊसाहेब फटांग्रे यांनी व्यक्त केली आहे. या विवाह सोहळ्यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील मान्यवर पाहुणे नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते. तर फटांग्रे आणि घोडेकर परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार मानले गेले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.